सायकलचं आणि माझं एक अतूट नातं निर्माण. सायकल आणि मी हा प्रवास असाच दूरपर्यंत जाणार आहे. प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून माझ्याकडे एक नवीन रोड बाईक आलेली आहे आणि या रोड बाईकच्या माध्यमातून आता पुढचा माझा सगळा सायकलिंगचा प्रवास सुरू होणार आहे. मित्रांनो, सायकलिंगमध्ये अनेक प्रकार असतात. आपण जेव्हा सायकलिंगला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये असलेली साधी सिंगल गिअरची सायकल चालवतो आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर आपण हायब्रिड किंवा MTB सायकल चालवायला लागतो. माझंही तसंच झालं. मी कोरोनाच्या काळामध्ये सायकलिंगला सुरुवात केली आणि पहिल्यांदा काय करायचं घरात बसून म्हणून सायकल चालवायला सुरुवात केली. माझ्याकडं पूर्वी हायब्रिड स्वरूपामधील सायकल होती. मी 2 वर्ष चालवली आणि आता मी थोडंसं अपग्रेड केलेली आहे, रोड बाईक घेतलेली आहे. मित्रांनो, चला तर आपली ही सायकल कशी आहे जवळून पाहूया. प्रथमतः सायकलचा सिनेमॅटिक व्ह्यू बघूया, चारी बाजूने सायकल कशी दिसते बघूया आणि मग तुम्हाला सायकलविषयी संपूर्ण माहिती सांगतो. मित्रांनो, ही समोर जी दिसते ही रोड बाईक आहे. स्कॉट कंपनीची आहे. त्याचं मॉडेल आहे स्पीडस्टर 20 आणि मी आता ही सायकल घेऊन 1 महिना झालेला आहे आणि थोडंसं रिव्ह्यू करायचा राहिलेला होता. अनबॉक्सिंग मी केली. ही 10 स्पीडची सायकल आहे आणि याची माहिती आपण थोडी घेऊया. ही सायकल यम साईजची आहे, यम स्पीडस्टर 20. कारण माझी उंची ही 176 सेंटीमीटर असल्यामुळं मला ही यम सुटेबल आहे. कारण त्याच्यापेक्षा जर मोठी सायकल घेतली असती तर मला थोडीशी मोठी झाली असती, त्याच्यामुळे मी ही सायकल निवडली. सायकलचा लुक जर आपण बघितला तर खूप छान आहे. वरच्या बाजूला या ठिकाणी स्पीडस्टर लिहिलेलं आहे आणि एक स्टीलचा या ठिकाणी आपल्याला फील येतोय. हे ॲक्च्युली कलरिंगच आहे, मात्र स्टीलसारखी डिझाईन दिलेली आहे. खूप छान दिसायला आहे. वरून थोडंसं असं सपाट आहे आणि खाली असं निमुळत होत गेलेलं आहे. एरोडायनॅमिक स्वरूपामध्ये आहे. हा ड्रॉप बार तुम्हाला दिसतोय, कॉम्पॅक्ट आहे. 42चा आहे हा, कारण आता 38चा ड्रॉप बार UCIनं बॅन केलेला आहे. त्याच्यामुळं 40 आणि 42 आपल्याला घेणं आवश्यक आहे. पुढून अशी दिसते. हा ब्रेक आणि शिफ्टर आहे. टियाग्रा मॉडेल आहे.
पुढून जर सायकल बघितली तर अशी दिसते, एकदम क्लीन. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला वायर वर दिसत नाही. हा डाव्या हाताचा शिफ्टर, ब्रेक आणि शिफ्टर टियागराचाच आहे. आणि आपण असं इथं जर पकडलं तर आरामशीर आपण पकडू शकतो असं. आणि इथं असं हे जे घेर आहेत हे पुढचे आहेत. हे स्टीम थोडासा 6 इंचाचा 5 इंच तरी आहे. थोडासा ही सायकल इंडुरन्स श्रेणीमध्ये असल्यामुळे थोडासा हा रिच जास्त आहे. कारण आरामदायी इंडुरन्स हा प्रकार जो असतो तो हा लॉंग राईडसाठी असतो, आरामदायी सायकलिंगसाठी असतो. याची जी डिझाईन आहे ही सिल्वर कलरमध्ये आहे. या ठिकाणी स्कॉट असं लिहिलेलं आहे. हा हँडल आहे, आपण त्याला ड्रॉप बार असं म्हणतो. याची जर तुम्ही क्वालिटी बघितली तर खूप उच्च स्तराची आहे. चेन रिंग टियागराची आहे, सिमानो टियागरा मॉडेल आहे. प्युअर ग्रुप सेट हा टियागराचा आहे 2x10चा. ह्याच्यामध्ये कधी कधी हा सुद्धा वेगळा येतो FACचा, मात्र आपण टियागराचाच घेतलेला आहे. याच्यामध्ये पण 2-3 मॉडेल आहेत, किमती पण कमी जास्त आहेत. त्याच्यामध्ये हा पूर्ण ग्रुप सेट टियागराचा आपण घेतलेला आहे. मला वाटते हे 50-34चा असेल. टीथ हा जो मोठा आहे हा 50चा आहे, त्याच्या आतला जो आहे हा 34चा आहे. कारण रोड बाईकला 2च येतात 50-34. इंटरनॅशनल ब्रँड असतात किंवा ज्या रेसिंगसाठी असतात त्याला 52 येतो. आपल्याला काही गरज नाही. मी आत्तापर्यंत हायब्रिड सायकल चालवली ती 48, 38 आणि 28 ह्याच्यात चालवली. आत्ताही हा जो 52चा हा 50चा आहे आणि हा 34चा आहे. हा आपल्याला नेहमी उपयोगाचा पडतो, याचा जास्त उपयोग होत नाही. हे फक्त रेसिंगसाठी किंवा उतारासाठी आपल्याला चालतो. हा जो आतला आहे हा आपण रेग्युलर चालवतो, 34वर आपण चालतो. ह्याची फिनिशिंग जर बघितली तुम्ही तर एक क्वालिटी आपल्याला जाणवते. चेन ही KMC 10ची आहे. खरं तर एक महिना मी वापरतोय. रात्री जरा क्लीन करून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यासाठी घेऊन आलोय. कॅसेट पण प्युअर शिमानो टियागराचा आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा प्रकार कुठला नाही. एकूण टीथ 11-32चा आहे. कारण टियागराला जो ग्रुप सेट येतो हा 11-32चा येतो आणि उनोफायला जो येतो तो 11-34चा येतो. हा जो लहान आहे हा पळतीचा घेर आहे, हा 11चा आहे, 11 टीचा आहे. आणि त्यानंतर 2 वाढून या ठिकाणी डायरेक्ट 2 वाढतो, या ठिकाणी 3 वाढतो. आणि या ठिकाणी हा 32 लास्ट 32 आहे. कायम आपण जेव्हा क्लाइम्बिंग करतो किंवा घाट आपण मारतो, घाट चढतो, त्यावेळी इथं आपल्याला गरज पडते. जेवढा हा जास्त असेल, हा जर 34चा असेल तर आणखी आपल्याला क्लाइम्बिंग करायला सोपं पडतं. हा कमी असेल तेवढं क्लाइम्बिंगला थोडासा त्रास होतो. कारण हायब्रिड श्रेणीमध्ये वेगळा प्रकार असतो. पुढं 3 घेर असल्यामुळं तो लहान 28चा घेर टाकला तरी आपलं क्लाइंब व्यवस्थित होतं. मात्र रोड बाईकचं तसं नाही. रोड बाईकचं थोडंसं वेगळी श्रेणी असते. याच्यामध्ये या घेरवर सगळा प्रकार अवलंबून असतो. हा पळतीचा घेर 11चा असतो, काय अडचण नाही. मात्र इथं ओनोफाय जो ग्रुप सेट आहे त्याला मात्र इथं 34चा असतो. क्लाइम्बिंगला खूप सोपं पडतं. मात्र आपल्याकडं एवढे काही खूप कडक घाट नाहीत, त्याच्यामुळं मी टियागराच निवडला. हा जो शिफ्टर प्युअर टियागराचा आहे. याची ॲक्च्युली आवश्यकता नाही, हे नंतर मी काढून टाकणार आहे. थोडंसं टायर साबलेचा आहे, चांगली क्वालिटी आहे. FPS आहे त्याचा मला वाटते 195 आहे. विशेष म्हणजे हा टायर आहे 700C 32चा.
मात्र दिसताना हा 28चा दिसतोय. हेच कंपनीचं वैशिष्ट्य आहे. ॲक्च्युली ही रिम आहे ही 28ची आहे, 28ला सुटेबल आहे. मात्र ही एंड्युरन्स श्रेणीमध्ये असल्यामुळं कम्फर्टेबलसाठी आणि चांगली ग्रिप येण्यासाठी त्याने 32चा टायर दिलेला आहे. इथं पण क्लिअरन्स चांगला आहे, भरपूर क्लिअरन्स आहे या ठिकाणी. इथं आपल्याला आणखी टायरची साईज आपण वाढवू शकतो. आणि विशेष म्हणजे डिस्क ब्रेक असल्यामुळं, डिस्क ब्रेक आहे इथं शिमानोचीच आहे, त्याच्यामुळे असा फायदा होतो की या ठिकाणी आपल्याला पावसाळ्यामध्ये एक मडगार्ड घालता येतं इथं. तेच जर इथं ब्रेक असेल, रिम ब्रेक असेल तर असं होतं. त्याच्यामुळं आपल्याला मडगार्ड या ठिकाणी लावता येत नाही. याला तसं नाही, या ठिकाणी मडगार्ड पण लावता येतं. हा ब्रेक आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे, सिमानोचा आहे, प्युअर सिमानोचा. कधी कधी ट्रॅक्टरच येतो, या ठिकाणी त्यांनी प्युअर सिमानोचा दिला आहे. पॅडल आहे, पॅडल ॲक्च्युली येत नाही, मी नंतर घातलं आहे. लाईटवेट प्लॅस्टिक घातलेलं आहे कारण वजन कमी करण्यासाठी. UCI अप्रूव्ड फ्रेम आहे, एंड्युरन्स श्रेणीतली फ्रेम आहे. याचं जे वेल्डिंग बघा खूप छान आहे, स्मूथ वेल्डिंग आहे. इथे पण बघा स्मूथ वेल्डिंग आहे. याची सीट पोस्ट आहे ही अलॉयमध्येच आहे. मात्र हा थोडीशी वेगळी डिझाईन आहे. याच्यामध्ये खालीवर करायला सोपं पडतं आहे. आणि जी सीट आहे ही टॉरेंटोची आहे, सॉरी टॉरेंटोचं नाही, टॉफिनची आहे, टॉफिनोची आहे. इथं लोगो आहे आणि खूप कॉम्पॅक्ट आहे. मी वापरतो आहे 1 महिना. याच्यावर 50-100च्या पण राईड मारलेले आहेत. खूप छान त्याचा स्पंच याचा चांगला आहे. आणि इथं असं निमुळत होत गेल्यामुळं इथं आपल्या मांडीला असं कचत नाही, रुतत नाही. असं थोडंसं याची डिझाईन वेगळी आहे. इथं पण छोटंसं आहे. आपण नेहमी इथे बसतो, त्यामुळे इथे जो हा मधला मांडीमधला आणि हा सीटमधला जो भाग आहे हा थोडंसं अंतर राहतं, त्यामुळे मांडीला घर्षण होत नाही सीटचं. खूप डिझाईन छान आहे, कॉम्पॅक्ट आहे. इथे क्विक रिलीवर नाही, क्विक रिलीवरनं कधी काय होतं ते ॲडजस्ट न झाल्यामुळं कधी ते सीट अचानक खाली घसरते. ठिकाणी मी पट्टी लावलेली होती. खरं तर ॲक्च्युली मी अजून सेटिंग थोडं करतो आहे. जसं मला आवश्यकता वाटेल तसं मी सेटिंग करतो आहे, कारण एकदम सेटिंग केलं तर ते पुन्हा आणि हलवावं लागतं. मी हे पट्टीला म्हणजे माझं इथं खरं उंचीसाठी मी इथं केलं होतं, पण थोडीशी आणखी उंची मी सीटची उंच करून घेतली मला सुटेबल अशी. त्यामुळे थोडीशी पट्टी वर गेली, अजून जरा थोडीशी पट्टी इथं लावणार आहे. ही फ्रेम संपूर्ण ऑलॉय आहे, डबल बुटेड आहे. म्हणजे याचा तर तुम्ही आवाज बघितला तर ही कार्बनचा आवाज असल्यासारखं वाटते. आता इथे बघा, इथे थोडासा आवाज बदलतो आहे, इथे पण बदलतो आहे. म्हणजे जिथं आवश्यकता नाही त्या ठिकाणी त्यांनी आतून पोकळी केलेली आहे, आणि जिथं मजबूतीची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी मजबूत केलेलं आहे, जाड केलेलं आहे. तसंच या ठिकाणी पण आहे. आणि याचा जो फोर्क आहे, हा फोर्क तो मात्र कार्बन आहे. आवाज बघा, हा फोर्क कार्बन आहे, प्युअर कार्बन आहे. याच्यामध्ये पण काही प्रकार असतात. ॲक्च्युली जेव्हा सायकल मूळ सायकलचे हे थोडंसं रिच जास्त होता, हे खाली होतं, पण मला ते खूप खाली वाटायला लागलं. नंतर मला आवश्यकता पडली तर मी खाली घेऊ, थोडंसं पुढं होतं. मी हे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. याचा पण रिच मला पाहिजे तेवढा मी करून घेतलेला आहे, कारण इथे एक थोडा स्क्रू असतो आत, इथे तो स्क्रू हलवून याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. सायकलचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असतं की तुम्हाला वर कुठं वायर दिसणार नाही. हे जे ब्रेकमधून आलेली जी वायर असते ही पूर्ण याच्यामधून आत गेलेले. इथे दिसते का बघा तुम्हाला,
येथे अशी आत गेलेली आहे आणि इथून 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 ही वायर अशी इथं आलेली आहे आणि इथून इथून अशी इथं आलेली आहे. तसंच पलीकडेही पलीकडच्या याला सुद्धा वायर इथून अशी आलेली आहे. इथून म्हणजे वर अशी वायरिंग अशी लोंबकळते किंवा असं काही दिसत नाही. त्यामुळं सायकल क्लीन खट्ट दिसते, दिसायला छान दिसते. हा जो ब्रेक आहे हा डिस्क ब्रेक आहे. डिस्कची क्वालिटी छान आहे. इथं जी त्यांनी डिझाईन केलेली आहे, इथं थोडंसं असं स्टील आलायचं इथं एक पिन टाकले. आणि इथं पण त्याने एक थोडंसं डिझाईन केले, अशी असं पॅकिंग दिले, मग हलायचा प्रश्न नाही. इनोव्हेशन टेक्नॉलॉजी डिझाईन नावाप्रमाणेच इनोव्हेशन केलेलं आहे. खूप छान आहे. याची उंची थोडीशी खाली आहे ड्रॉप बार, कारण हायब्रिडला कसं असते हे थोडंसं उंच असते. हायब्रिडला किंवा MTBला या ठिकाणी शॉक ऑब्झर्वर असल्यामुळं आपल्याला ती कम्फर्टेबल राईड असते, बाईक असते, त्याच्यामुळे ही थोडीशी उंची असते. ही उंची खाली असण्याचा फायदा काय, हा ड्रॉप बार खाली आहे, याच्यामुळं काय होतं, आपण जेव्हा राईड करतो तेव्हा एरोडायनामिक आपला शरीराची रचना होते, त्याच्यामुळं आपल्याला गती मिळते. आणि जर समजा आपण इथं सीटवर बसलो आणि जर समजा हा हँडल हा बार जर उंच असेल तर आपल्याला जी ताकद लावायची आहे याला, ती आपल्या कमरेतून किंवा अशी पाठीतून लावावं लागते, पाठीमागच्या भागातून, कण्यातून पाठीमागच्या. याच्यामुळे चढतीला खूप त्रास होतो. मी कुंभारलीच्या घाटामध्ये अनुभव घेतला आहे. किंग ऑफ कुंभारलीची स्पर्धा दरवर्षी होते. 29 किलोमीटरचा घाट आहे. त्या घाटामध्ये मी हायब्रिडनं माझ्या MTBच्या सायकलनं मी चढलो आहे. मला ते अनुभव मी घेतलेला आहे. पाठीमागून जर हे उंच असेल तर थोडंसं एरोडायनॅमिक होत नाही, पाठीला त्रास होतो. आता याची सिस्टम पण वेगळी आहे. याच्यामुळं पाठ आपण पुढं वाकल्यामुळं कधी आपल्याला पाठदुखी होते, मात्र त्याच्यासाठी आपण स्ट्रेचिंग करणं आवश्यक आहे. सायकलिंग राईड आपली पूर्ण झाल्यानंतर आपलं स्ट्रेचिंग आवश्यकता आहे. जसं आपण राईड महत्त्वाची आहे तसं स्ट्रेचिंग महत्त्वाचं आहे. काही गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजेत. मी खूप दिवसापासून सायकल शोधत होतो. एक चांगल्या ब्रँडची, आंतरराष्ट्रीय ब्रँडची सायकल मला घ्यायची होती. खूप कंपन्या शोधल्या. स्कॉट, ट्रेक आहे, जायंट आहे किंवा बाकीच्या ज्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या कंपन्या आहेत त्यातील मला ही सायकल आवडली. कलर पण आवडला. खूप छान मिलिटरी ग्रीन कलर आहे आणि हे असं चमकीलं नाही, हे थोडंसं ग्रिपी आहे. दिसताना खूप छान दिसते सायकल. ही सायकल मला अबाव 1 लाख मिळालेली आहे, कारण हे 22चं एडिशन आहे. 22च्या एडिशनलाच याची MRP आहे 129,999, 1,30,000 22च्या एडिशनला. मात्र आत्ता जे 25चं एडिशन आलं आहे त्याला 1,60,000 किंमत आहे. कलर फक्त बदललेला आहे, डिझाईन तीच आहे, त्याच्यातले जे कंपोनेंट आहेत तेच आहेत, फक्त कलर एडिशन बदललेलं आहे. मी पाठीमागचंच, मला हा कलर आवडल्यामुळं मी हे पाठीमागचंच घेतलं. नवीन जो 25चं एडिशन आलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा असा गुलाबाच्या पाकळीसारखा कलर आहे, थोडासा गुलाबी, थोडासा असा जांभळ्या कलरचा आहे. आता मला हा मिलिटरी ग्रीन, आपल्या सैनिकांची आठवण म्हणून मला हे मिलिटरी ग्रीन कलर आवडतोच. मुळात माझ्याकडं सगळं हेल्मेट किंवा माझ्याकडं जे काही गोष्टी असतात त्या मी याच कलरच्या घेण्याचा प्रयत्न करत असतो. ही जी सीट आहे या सीटचा कलर ग्रेमध्ये आहे.
आणि जो टेप आहे हा टेप याचाही कलर ग्रे आहे. त्यांनी थोडंसं कॉम्बिनेशन केलेलं आहे, मॅचिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी हे नंतर लावलेलं आहे वरून थोडंसं फिट राहण्यासाठी. ही काळी पट्टी लावलेली आहे. हे ॲक्च्युली नसतं आहे पण मी लावलेलं आहे. आणि पाठीमागं पण एक लावलेलं आहे. ही माझी ट्यूब कॅरी बॅग आहे. याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपण ठेवू शकतो. पंक्चर्स किट वगैरे याच्यामध्ये आपण असं ठेवू शकतो. बार वगैरे किंवा ज्या काही गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. ट्यूब पण ठेवू शकतो, पण लॉंग राईडला ठेवायची काय. आत्ता काही छोट्याशा याला काही गरज नाही. आपण काय झालं तरी आपण पोचू शकतो कुठल्याही गोष्टींना. पण लॉंग राईडला आपल्याला ट्यूब ठेवणं गरजेचं आहे. इथं तर तुम्ही बघितलं तर इथं डबल बॉटल हे आहे, स्टँड आहे. इथे एक आपण बॉटल ठेवू शकतो, इथे एक आपण बॉटल ठेवू शकतो. दोन पाण्याच्या बाटल्या आपण ठेवू शकतो. मी या सायकलवर लॉंग राईड अजून केलेली नाही, पण 50ची राईड मारलेली आहे. चांगलं स्पीड येते. ॲक्च्युली मला स्पीडसाठी मला सायकल नकोच होती. मला लॉंग राईडसाठी आणि एंड्युरन्स लेवलची सायकल हवी होती, म्हणून मी ही घेतली. माझ्याकडे हायब्रिड सायकल पूर्वीची आहेच. मात्र रोड बाईकचा फील हा वेगळाच आहे. तुम्हाला पळतीला खूप छान सायकल पळते आणि एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. प्रत्येक सायकलचा आनंद वेगळा असतो. MTBचा आनंद वेगळा आहे. हायब्रिड सायकलवरचा आनंद वेगळा आहे. त्याच्यावरची सिस्टम, आपल्याला जी काही चालवण्याची सिस्टम आहे ती वेगळी आहे. आणि रोड बाईक ही रोड बाईकच असते, त्याला कुणाची सर येत नाही. त्यामुळं ही सायकल मला खूप आवडली आणि मी ही सायकल घेतली आणि इथून पुढे माझा हा सायकलवरचा प्रवास असणार आहे. ॲक्च्युली मी 2 BRM पूर्ण केल्या त्या हायब्रिडवर. आता पुढच्या ज्या 2 400 आणि 600च्या आहेत त्या याच्यावरच करण्याचा दर आहे. मित्रांनो, कसा वाटला रिव्ह्यू? अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हा रिव्ह्यू नसून एक अनुभव शेअर केलेला आहे. आपल्याला आवडला तर निश्चित कमेंट करा. आणि आपला जो भटकंती लाईव्ह नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपण सतत माझे वेगवेगळे व्हिडिओ पाहत असता. हाही व्हिडिओ पहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही सायकल चळवळ जी आहे, ही सायकल चळवळ वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण इथून पुढे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, 60 वर्षापर्यंत एकही गोळी आपल्याला घ्यायची नसेल, तर आपल्याला सायकलिंग केलं पाहिजे, रनिंग केलं पाहिजे, ट्रेकिंग केलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे आणि निसर्ग आणि आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. धन्यवाद. भेटू पुढच्या इव्हेंटला. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.